आज नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये आलो होतो. लोकांना असं वाटलं की मी कुंभमेळा बघायला आलो आहे, पण खऱ्या अर्थाने कुंभमेळ्याला येण्याचं सार्थक झालं असं मी म्हणेन. कारण माझ्या आयुष्यातलं एक सुंदर गाणं मी या कुंभमेळ्यामध्ये पिक्चराईज केलं आहे, म्हणून मी कुंभमेळ्यात आलो होतो. कुंभमेळ्यात एक वेगळाच अनुभवायला मिळाला. अँड इट वॉज थँक्स टू ऑल प्रोडक्शन टीम, ॲक्च्युली प्रोड्युसर्स, की ज्यांनी माझ्या सगळ्या रिक्वायरमेंट पूर्ण केल्या. 4-4 हजाराचा मॉब एखाद्या गाण्यासाठी अवेलेबल करून देणं, त्याच्यानंतर 30-40 डान्सर्स, ढोल झांज लेझिमचं पथक 100 जणांचं, आणि त्याच्यानंतर कुंभमेळ्यामधील जे साधुसंत लोक आले होते ते सुद्धा या गाण्यामध्ये इन्व्हॉल्व झाले होते. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने एक वेगळं गाणं लोकांना बघायला मिळणार आहे असं मी 100% गॅरंटी सांगतो. आणि माझ्या आयुष्यातलं एक वन ऑफ द बेस्ट पिक्चराईज सॉन्ग म्हणून मी या गाण्याकडे बघतो. थँक्स टू विक्रम प्रधान, डिरेक्टर विक्रम प्रधान मी म्हणेन, की त्यांनी माझ्यावरती संपूर्णतः विश्वास ठेवला. कारण मी ज्या ज्या गोष्टी मागितल्या होत्या विक्रमकडे त्या लार्जर दॅन लाईफ होत्या. त्याच्यासाठी पैसे लागणार होते. जवळजवळ एक 30-32 लाखाच्या वरती गाण्याला खर्च झाला आहे. एवढं मराठी चित्रपटामध्ये एवढं मोठं गाणं फार क्वचितच एका टेक्निशियनच्या नशिबामध्ये असतं. सो आय एम व्हेरी लकी दॅट वे. आणि हे गाणं तुम्हाला नक्कीच या गणपतीमध्ये तुम्हाला सगळ्या चॅनल्सवर बघायला मिळेल. आणि मला खात्री आहे की गणपतीच्या प्रत्येक विसर्जनामध्ये यातली जी सिग्नेचर मुवमेंट आहे ती तुम्हाला बघायला मिळणार आहे. धातारा 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 तत्ता धानाक 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 तत्ता धानाक 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 तत्ता, ही जी मुवमेंट आहे ॲक्च्युली मी एवढ्याकरता सांगतो आहे की बऱ्याच ठिकाणी गाणी करतो, पण नाशिकमधल्या ह्या रामकुंड्याजवळ जो परिसर होता त्या परिसराजवळ जवळजवळ 5,000 लोक होते. पोलीस होते, तिथले लोकल पब्लिक होते, तिथले लेझिम करणारी लोकं होती, तिथे साधू संत यांचा समुदाय होता. प्रत्येकजण ही मुवमेंट करत होते. त्यामुळे मला असं वाटलं की आपण कुठेतरी जनमानसाला कनेक्ट होतो आहे ह्या मुवमेंट थ्रू. सो मला असं वाटलं की गणपती हा जो महोत्सव असतो आपल्या सगळ्यांना एकत्र आणतो. आणि ती विसर्जनाची जी धमाल असते तेव्हा प्रत्येकजण एक कुठल्या तरी चित्रपटातली किंवा कुठल्या तरी गाण्यावरची हुक मुवमेंट करत असतात जेव्हा हे गाणं लागतं तेव्हा. आणि आमचं हे जे गाणं आहे धनक 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 तत्तार, हे गणपतीच्याच फेस्टिवलमध्ये रिलीज होत आहे. त्यामुळे मला असं वाटतं की सगळेजण एन्जॉय करतील. चिनार महेशने खूप चांगलं म्युझिक केलं आहे. सो थँक्स चिनार अगेन वन्स अगेन. कारण टाईमपास 1 टाईमपास 2 नंतर चिनार आणि महेश आणि आमचं हे कॉम्बिनेशन परत एकदा वर्क होईल. सो थँक्स टू विक्रम प्रधान अँड एंटायर प्रोड्युसर टीम म्हणजे खूप मोठी आहे. ब्रह्मा विष्णू महेश आहे, मतलब युवराजजी, सरताजजी अँड मोहालिकाजी हे तिघंजण आहेत. सो आणि स्वप्ना प्रधान विक्रमची वाईफ. सो ऑल टुगेदर एक भट्टी ज्याला म्हणतो ना आपण, एक चांगली जमली होती. त्यामुळे एक चांगलं प्रोडक्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे. सो मस्ट वॉच उर्फी अँड वेट फॉर धनक 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 तत्तार.